हाय फ्रेंड्स, प्रेरणाच होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लहान मुलांपासून मोठ्यांना पण आवडेल असे स्विस रोल कसे बनवायचे ते बघणार आहे। ते पण बिना अंड्याचे आणि ओव्हनमध्ये न बनवता आपण कढईमध्ये कसे बनवायचे ते बघणार आहे। पुढच्या वेळी अंड्यापासून स्विस रोल कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ मी शेअर करेन। चला तर मग अंडे न वापरता स्विस रोल कसे बनवायचे ते बघू। बेकरीमध्ये जर तुम्ही गेलात तर हे स्विस रोल तुम्हाला समोरच असे दिसून येतात। खायला खूप छान लागतात, एकदम टेस्टी लागतात। चला तर मग हे कसे बनवायचे ते बघू। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथं बाउलमध्ये मी 2 टेबलस्पून दही घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि 4 टेबलस्पून शुगर पावडर घेतलेली आहे। इथं मी साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। आता हे चांगलं असं आपण फेटून घेणार आहोत। हे मिश्रण एकदम फ्लफी होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। एकदम हे स्मूथ झालं पाहिजे आणि एकाच अँगलने आपण फिरवायचं आहे ते। आता इथे हे छान असं बॅटर स्मूथ झालेलं आहे। आता अर्धा चमचा आपण याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालणार आहोत। आता तुमच्याकडे जे कुठलं अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता। तर पायनॅपल पण घालू शकता किंवा मँगो फ्लेवर वगैरे जे कुठलं तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। आता मैदा पण चाळून घेणार आहोत। इथे अर्धा कप मी मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे। चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण चाळून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्याच्यातले सगळ्या ज्या गाठी वगैरे किंवा घाण वगैरे असेल ते चाळणीतच राहील। आता इथे हे सगळं आपलं चाळून झालेलं आहे। आता हे आपण स्पॅच्युलाने असं मिक्स करून घेणार आहोत आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच साइडने आपल्याला हे फिरवायचं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं आता दूध घालून घेणार आहोत, कारण हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण दूध घालून थोडंसं असं आपण केकला जसं बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे जरासं पातळ बनवायचं आहे। आता इथं आपले हे मिश्रण आपण बनवतो तोपर्यंत आपण इकडं कढई प्रीहीटला ठेवणार आहोत। आतमध्ये एक रिंग ठेवून वरती आपण असं ताट झाकून घेणार आहोत आणि 5 मिनिटं आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे मध्यम आचेवरती। आता इथे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण टिनला तेल आणि बटर पेपर लावून घेतलं होतं। आता त्याच्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेणार आहोत आणि एकदम आपल्याला पातळ असं आपल्याला हे बेस बनवायचं आहे। एकदम जाडीला आपल्याला हे कमी बनवायचं आहे। सगळीकडून आपण हे व्यवस्थित मिश्रण हे केलेलं आहे आणि टॅप करून आता त्याच्यामध्ये कढई आता आपली प्रीहीट झालेली आहे त्याच्यामध्ये आपण हे 10 ते 12 मिनिटं असं बेक करून घेणार आहोत। आपण कढईमध्ये करणार आहे त्यामुळे आपल्याला 12 ते 15 मिनिटं इथे लागतात। जर तुम्ही ओव्हनमध्ये करणार असाल तर तुमची 12 मिनिटांमध्ये हा बेस बनवून तयार होतो। आता इथे आपण जाम घेतलेला आहे
जाम कसा थोडासा घट्ट असतो, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं असं पाणी घालून ते पातळ बनवणार आहोत. आता इथे 4 ते 5 चमचे मी इथं पाणी घातलेलं आहे. 4 चमचे तरी मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. जाम घट्ट असतो त्यामुळे आपण थोडंसं हे पाणी टाकून असं पातळ बनवायचं आहे. तर इथं आपल्याला हे असं पातळ करून घ्यायचं आहे. एकदम पण पातळ बनवायचं नाही आपल्याला. आता इथं बेसला लावायला जाम तयार झालेला आहे. आता इथं बेस तयार झालाय का बघू आपण. तर साईडने पण छान असं कलर आलेला आहे आणि टूथपिन पण क्लीन येते. कुठेही आपला हा केक चिकटत नाही याला. म्हणजे इथं आपला हा बेस तयार झालेला आहे. आता आपण हा कढईतून बाजूला काढून घेऊ. कसा छान असा सॉफ्ट असा झालेला आहे. आपण हे इथं अंड न वापरता हा बनवलेला आहे. आता हे साईडचे आपण कडा अशा चाकूने मोकळ्या करणार आहोत. आणि आता हा बेस गरम असतानाच आपल्याला जाम लावून घ्यायचा आहे त्याला. थंड झालं की कसे असं आपल्याला रोल करताना त्याचे तुकडे तुकडे होतात, त्यामुळे आपल्याला हा गरम गरमच आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. तर बघा किती छान असा आपला हा टीनमधून बाहेर आलेला आहे. आता बटर पेपर वरती लावलेला होता तो आपण बाजूला काढून घेतलेला आहे आणि जे जाम आहे ते आपण आता वरती लावून घेणार आहोत. तुम्ही जाम लावल्यानंतर पण वरती तुम्ही बटर आणि बटरमध्ये थोडीशी शुगर पावडर ॲड करून असं मिक्स करून पण लावू शकता वरती. आता माझ्याकडं केकची क्रीम आहे त्यामुळे मी त्याच्यावरती जामवरती मी क्रीम लावून घेतलेली आहे. आता सगळीकडे हा जाम व्यवस्थित स्प्रेड करून झालेला आहे. आता ही मी क्रीम लावून घेते केकची. तुम्ही याऐवजी बटर पण वापरू शकता. बटरमध्ये शुगर पावडर थोडीशी मिक्स करून अशी लावू शकता किंवा फक्त जाम सुद्धा लावून तुम्ही हा रोल बनवू शकता. आता ही क्रीम सगळीकडे आपण अशी लावून घेतलेली आहे आणि आता आपण हे असं हळूहळू रोल करून घेणार आहोत. एकदम हलक्या हाताने आपण हा असा रोल बनवून घेणार आहोत, कारण यामध्ये आपण अंड घातलेलं नाही आहे. आपण बिना अंड्याचा हा बनवलेला आहे त्यामुळं तो असा थोडासा तुटू पण शकतो. त्यामुळे आपण हळूहळू असं हलक्या हाताने आपण हे असं रोल करत जायचं आहे. बटर पेपर समोरच्या साईडला आपण असं ओढून ओढून आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे. आता इथं हा आपला रोल बनवून तयार झालेला आहे. आता 1 तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत हा सेट करण्यासाठी. आता इथं 1 तास झालेला आहे आणि छान असा हा रोल सेट पण झालेला आहे. आता वरचा आपण बटर पेपर हा काढून घेऊ. तर बघू शकता किती छान असा हा सेट झालेला आहे. आता आपण याच्यावरती हा जाम लावून घेणार आहोत. तुम्ही डायरेक्ट असं रोलवरती पण हा लावू शकता जाम. मी असं ताटामध्ये असं थोडंसं डिशमध्ये हे असं पसरून त्याच्यामध्ये हा रोल फिरवून घेणार आहे, म्हणजे हे सोपं पडतं लावायला. आता हा रोल जामवरती असा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा सगळीकडून हा स्प्रेड होतो व्यवस्थित. आणि जिथं लागला नाही तिथं आपण हा चमच्याने असं लावून घेणार आहोत.
तर आता दुसऱ्या डिशमध्ये आपण डेसिनेट कोकोनट पावडर आपण घेतलेली आहे आणि हे आता आपण रोलवरती असं टाकून घेणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये रोल असं फिरवू पण शकता, जसं आपण जाम लावून घेतलं तसं. आता मी ही कोकोनट पावडर अशी लावून घेणार आहे, वरती अशी टाकून घेणार आहे. असं सगळीकडून आपल्याला हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं. आता हे तुम्ही कोकोनट पावडरवरती लावल्यावरती पण तुम्ही अर्धा तास सेट करून घेतला तरी पण चालेल फ्रीजमध्ये. मी सेट करून घेतलेलं नाही, डायरेक्ट आता असं मी कट करून घेते. तर 1-1 इंचाचा अंतर ठेवून मी हे कट करून घेणार आहे. आता माझा केकचा टीन हा एकदम छोटा होता, त्यामुळं हे माझे स्विस रोल एकदम छोटे छोटे बनलेले आहेत. तुमच्याकडे जर केकचा टीन नसेल तर तुम्ही पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता. खोलगट पॅन असतो त्याच्यामध्ये सुद्धा हे मिश्रण तुम्ही घालून तव्यावरती तुम्ही ठेवून हे 12 ते 15 मिनटं आपण ठेवून बेक करून घेऊ शकता. तर इथे हे आपले जॅम स्विस रोल तयार झालेले आहेत. तर बघू शकता किती छान असे आणि सॉफ्ट असे बनलेले आहेत आपले हे. आणि पुढच्या वेळेला अंड्यापासून कसा जाम स्विस रोल बनवायचा त्याची रेसिपी मी लवकर शेअर करेन. बघू शकता किती छान असे हे आपले स्विस रोल तयार झालेले आहेत आणि खायला पण खूप छान असे टेस्टी लागतात. मी हे बेकरीतून कधीच आणत नाही, हे घरच्या घरी मी बनवत असते. तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला हाईपसुद्धा करा. भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.